आप देख रहे हैं मालेगांव एक्सप्रेस न्यूज, सच की आवाज। आपका स्वागत है हमारे YouTube चैनल मालेगांव एक्सप्रेस न्यूज पर। तो चलिए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। शासनाच्या रमई आवास योजनेतून जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना आज इथं आपण या योजनेच्या पहिला हप्ता दुसरा हप्ता वाटप करत आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी प्रयुक्त श्री पाटील साहेब, शिंदे साहेब, जगले मॅडम, आपल्या वार्डाचे माजी नगरसेवक डॉक्टर बनवे, सर्व लाभार्थी, या योजनेतील अनुदान मंजुरीसाठी ज्या ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मदत केली ते सर्व कर्मचारी। खरं तर अतिशय जुन्या काळात म्हणजे जे वयस्कर आहेत ना, म्हाताऱ्या महिला, इंदिरा आवास योजना एक आपल्याकडं शासनाने दिली होती फार जुन्या काळामध्ये, नसतील पण त्याला, आणि त्याच्यानंतर बरेच दिवस योजना नव्हती। परंतु आता मागच्या 8-10 वर्षामध्ये पंतप्रधान आवास योजना, रमई आवास योजना, IHDP अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शासनानं चालू केल्या। विशेषतः मागासवर्गातील जे काही लाभार्थी असतील, ज्यांना जागा आहे पण घर बांधण्यासाठी निधी नाही, अशांना विशेष करून या योजनेमधून निधी मिळत असतो। मी इतर डिसेंबरमध्ये जॉईन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बरेचशा लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर होत नाही। काही ठिकाणी मालकी हक्काचा उताराच मिळत नव्हता बरोबर, काही ठिकाणी क्षेत्र कमी जास्त होतं आणि बरेच प्रॉब्लेम होते। मी मीटिंग घेतली आणि सगळ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सांगितलं की अरे बाबा, हा गरीब वर्ग आहे, ठीक आहे, क्षेत्र कमी जास्त असेल किंवा उताराचं थोडंसं काही ग्रामीण भाग, शहरी भाग याच्यामध्ये उतारा लवकर मिळत नाही, परंतु त्यांचा ताबा असेल, मालकीचा थोडाफार काही पुरावा असेल तर ते आपण अर्ज मंजूर केले पाहिजे। विठ्ठल बर्वेंनी त्यात बऱ्यापैकी पुढाकार घेतला, साहेब याच्यातून काहीतरी मार्ग काढा। तर आम्ही सगळ्यांनी मिळून याच्यात मार्ग काढला की बाबा, हे गरीबातील गरीब लोक आहेत, त्यांना राहण्यासाठी पक्की घरं नाही, तर आपण यांना ही घरं मंजूर केली पाहिजे। तर त्या माध्यमातून एक तर थोड्या अटी शर्ती थोड्या शिथिल करून आपण हे अनुदान मंजूर केलं नाही। तर माझ्या मते चांगले 100 अर्ज व्हायला पाहिजे होते, लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे होतं, पण मला वाटतं काही प्रोसेस अजून बाकी असेल तर बाकीच्यांनाही आपण लवकरात लवकर अनुदान मंजूर करू, पण सगळ्यांना याचा लाभ होईल अशा पद्धतीनं आपल्याला हे काम करायचं आहे। आता हे झालं शासनानं अनुदान योजना देणं, आम्ही अनुदान देणं, पण आपण सगळ्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की शासन वेगवेगळ्या योजना देतं। आता सरळ सरळ पाहायला जा, राहायला घर, शाळेला फी माफी, आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा दवाखान्याचा बराचसा खर्च शासन करतं, रेशनही भरपूर मिळतं। मग आपण काय करायचं? बरोबर आहे, विचार करायची गोष्ट आहे, सगळे लक्षात घ्या। आधीच्या काळात नव्हतं हे, कोणतीच योजना नव्हती अशी, तरी पण त्यावेळेस पण सगळे गरीब, विशेषतः मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये सांगतो, माझे बरेचसे मित्र त्यावेळेस मागासवर्गीय, अजून पण घरी गावाकडे गेलो की त्यांना भेटतो, शिक्षण कमी, हे कमी, ते कमी, जास्त पुढे येत नव्हते, कारण पैसेच नव्हते, गोरगरिबी, राहायला चांगलं घर नाही, त्यावेळेस रेशन अगदी कमी मिळायचं, आरोग्याच्या सुविधा नव्हत्या, शिक्षणात फीच्या माफी अशी काही नव्हती, पण आता सगळ्या गोष्टी आहेत। तर मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे, म्हणजे घरापासून, शिक्षणापासून, आरोग्यापासून, रेशन सगळं तुम्हाला मिळतं। मग असं म्हणलं तर तुम्ही काम काय करणार? आरामशीर घरी, असं नाही केलं पाहिजे। माणसाला सतत काम करत राहिलं पाहिजे। हे तर मिळतंय ना, काम करा, पैसे करा, पोराबाळांना शिकवा, नाही तर तेच मजुरी, सफाई कामगार, याच नोकऱ्या। असं का बरं? मोठ्या पोस्टवर नाही गेले पाहिजे मुलं आपले? तर आता पहिलं पोटाला चिमटा घ्यावा लागला, आता तुम्हाला सगळ्या गोष्टी सहजासहजी मिळतात। तर तुम्ही आपल्या मुलाबाळांना जास्तीत जास्त चांगलं शिकवा। तुम्ही जसे गरीबात राहिले तशी त्यांना गरीबात राहायची वेळ नाही आली पाहिजे, चांगलं शिकवा। मग कमीत कमी नोकरी शिक्षकाची का होईना, पण हे मजूर, बांधकामाला जायचं कुठं, सफाई कामगार, हे सोडून द्या।
कोणी सफाई कामगार असतील काय आता आपल्या याच्यामध्ये, त्याला वाटतं आपला पोरगा आपल्यानंतर आपल्याला लागतोच आहे. कशाला लागतो? तेच घाणीमध्ये तेच काम करत राहायचं. चांगलं केलं पाहिजे ना. आता तुमच्यामधून पण काही चांगले झाले झालेत काही, पण त्यांचे आहेत झाले त्यांचेच आहेच खाली होते. डॉक्टर झाले त्यांचेच डॉक्टर, तुम्ही तसेच. तर माझी या निमित्तानं विनंती आहे की शासनाकडून सगळ्या योजना आहेत त्याचा लाभ घ्या, पण तुम्ही पण कार्यरत राहिलं पाहिजे. तुम्ही पण पैसे कमवले पाहिजे. धंदा करा, घरच्या घरी काही व्यवसाय करा, कुठेही व्यवसाय करा, पण आपली मुलं शिकवा. फी माफी असेल, त्यांना चांगलं शिक्षण घेण्यासाठी ट्युशन असेल, चांगले काही पुस्तकं असतील ते द्या. कुठे एखाद्या दुसऱ्या शहरात चांगल्या ठिकाणी पाठवतात सगळे बाकी श्रीमंत लोक, चांगल्या शाळेमध्ये, चांगल्या शहरामध्ये. तर ते पाठवले पाहिजे आणि त्यांना चांगलं शिकवून चांगल्या पदावर त्यांना दिलं पाहिजे, तरच समाज सुधारणार आहे. नाही तर तेच पुन्हा. बरोबर साहेब? बरोबर. तर ह्या योजनांचा फायदा यासाठी आपण घेतला पाहिजे. नाही तर काय बऱ्याच ठिकाणी आता खेड्यात मजूरच मिळत नाही का? सगळ्यांना मिळतं, रेशन मिळतं, घर आहे, आरोग्य, काही गरज नाही पैशाची, कोणी येतच नाही कामाला. असं नाही केलं पाहिजे. सगळ्यांनी कामं केली पाहिजे आणि आपण त्या माध्यमातून आपले मुलं शिकवले पाहिजे. मुलांनी पण आईवडिलांचा सांभाळ केला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपलं घर, आपलं उत्पन्न वाढेल, आपला राहण्याचा स्तर वाढेल, समाजात आपलं नाव होईल चांगल्या. हे सुद्धा चांगलं राबवलं गेलं पाहिजे. आता ही रमाई आवास असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, गरिबांसाठीच्या योजना असतील, त्याची अंमलबजावणी जास्तीत जास्त आमच्या अधिकाऱ्यांनी. ऐसे ही महत्वपूर्ण खबरों को देखने के लिए हमारे वीडियो को लाइक करें, शेयर करें और हमारे YouTube चैनल मालेगांव एक्सप्रेस न्यूज को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें. आज के लिए बस इतना ही. जय